बातम्यांचा वेगवान आढावा। चाकरमानी नव्हे कोकणवासी म्हणा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला आदेश। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून हालचालींना वेग, मुंबईतील आंदोलनापूर्वी वर्षा निवासस्थानी विशेष बैठक। भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष, उपराष्ट्रपतीपदांच्या राजीनाम्यानंतर दिरंगाई, अचानक घडलेल्या घडामोडींमुळे विलंब। प्रलंबित नागरी योजना 31 मार्चपर्यंत पूर्ण करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। अजित पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर, शहराला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत प्रथम क्रमांक, यासाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मान केला जाणार। अमित ठाकरे आज मंत्री आशिष शेलार यांची भेट घेणार, आशिष शेलार यांच्या कार्यालयात घेणार भेट। पुण्यात राज ठाकरे यांची महत्त्वाची बैठक, पुणे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत घेणार आढावा। बीडमध्ये ओबीसी एकजूट बैठकीचं आयोजन, बैठकीला लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि इतर ओबीसी नेते राहणार उपस्थित। मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत, सरकारकडून नव्या 12 सदस्यीय समितीची घोषणा। दूषित पाणी पुरवठ्याची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून दखल, पाणी दूषित येत असेल तर तत्काळ कार्यवाहीच्या पालिका प्रशासनाला सूचना। माणिकराव कोकाटेंची रोहित पवारांना मानहानीची नोटीस, कोकाटेंच्या पत्ते खेळतानाच्या व्हिडिओवरून नोटीस, रोहित पवारांनी पोस्ट केलेला कोकाटेंचा व्हिडिओ। संसदेच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक, भिंतीवरून उडी मारून एका व्यक्तीने आत प्रवेश केल्याने गोंधळ। हाकेंचा माळी समाजाबद्दलचा व्हिडिओ खरा, ओबीसी कार्यकर्ते हनुमंत धायगुडे यांची प्रतिक्रिया। लक्ष्मण हाकेंच्या वक्तव्याचे सोलापुरात पडसाद, हाकेंनी समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करू नये, हाकेंविरोधामध्ये जरांगे पाटील समर्थक मैदानात। मुनीर यांनी आपले अपयश स्वीकारले, भारताने कठोर परिश्रमाने फरारी कारसारखी अर्थव्यवस्था उभारली, पाकिस्तानची अवस्था अजूनही डंपरसारखी, राजनाथ सिंह यांचं वक्तव्य। टीएमसी जाईल तेव्हाच बंगालचा विकास होईल, ममता सरकारची गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारासाठी ओळख, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। निवडणुकीचा जुगार जिंकण्यासाठी शेतकऱ्यांचा जीव डावावर लावण्याचा धंदा बंद करा, रोहित पवारांनी सरकारला सुनावले। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ गरजू रुग्णांना वेळेत मिळावा, यासाठी रुग्णालयांनी तत्पर राहावे, संजय शिरसाट यांचे निर्देश। देवेंद्र फडणवीसांचा पालिका आयुक्तांना फोन, मुंबईतील वाकुला पुलावरच्या खड्ड्यांबाबत विचारणा, पुलाबाबत महानगरपालिकेने तातडीने कार्यवाही करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना। बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना पत्र लिहून सुहास सामंत यांचा राजीनामा, पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत सुहास सामंत यांनी दिला राजीनामा। पीएन पाटील गटाचे नेते राहुल पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये 25 ऑगस्टला पक्षप्रवेश पार पडणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावरच हल्ला, विलास म्हस्के असं गंभीर असलेल्या समन्वयकाचं नाव, हल्लेखोरांना अटक करून कार्यवाही करावी अशी मागणी। सहा फुटाखालील गणपतीचे कृत्रिम तलावात होणार विसर्जन, विसर्जनासाठी यंदा 250हून अधिक कृत्रिम तलाव बांधण्यात येणार। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा, वंदे भारत एक्सप्रेस 16 डब्यांची चालवण्यात येणार, मध्य रेल्वेची माहिती। ऐन गणेशोत्सवात कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, कोकण कन्या एक्सप्रेस तब्बल 3 तास उशिराने, तुतारी एक्सप्रेस 1.5 तास विलंबाने, जादा रेल्वे गाड्यांमुळे वेळापत्रक कोलमडलं।
नागपूरमध्ये आज मारबत मिरवणूक निघणार. मारबत मिरवणुकीमध्ये बडगे देखील काढले जातात. शांतीचे प्रतीक म्हणून पिवळी मारबत काढली जाते. गणेश उत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आज मोदी एक्सप्रेस सोडण्यात येणार. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नितेश राणे उपस्थित राहणार. गणेशोत्सवासाठी नागरिक कोकणात जाण्यास सुरुवात. मुंबई गोवा महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद. वाहतूक कोंडीतून प्रवाशांना सुटका करण्याचा प्रयत्न. 364 पोलीस निरीक्षकांची पदोन्नती रद्द. महासंचालक कार्यालयावर आदेश मागे घेण्याची नामुष्की. पुणे महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी जाहीर केली प्रभाग रचना. कल्याण रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षासाठी प्रवाशांची गर्दी. रिक्षा रिकाम्या, मात्र रिक्षा चालक जवळचे भाडे घेण्यास नकार देत आहेत. व्हिडिओ काढणाऱ्या पत्रकारासोबत रिक्षा चालकांची अरेरावी. विरारमध्ये महिला वाहतूक पोलिसाचा स्कूटी चालवताना मोबाईलवर बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल. वाहतूक पोलीसच कायद्याचा भंग करत असल्याचा नागरिकांचा आरोप. कल्याण कृषी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी बांधलेल्या इमारतींवर अनधिकृतपणे मंगल कार्यालय आणि हॉटेल्स उभारणी. कारवाईसाठी सामाजिक कार्यकर्त्याची पालिकेकडे तक्रार. कल्याणमधील पलावा उड्डाणपुलाजवळ एमआयडीसीची पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. शिर्डीतील साईबाबांना 4,76,000 सोन्याचे कडे अर्पण. साई संस्थानकडून देणगीदार साई भक्तांचा सत्कार. बुलढाण्यात मोबाईल व्हॅनचं उद्घाटन. पोलीस, तांबे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न. मोबाईल व्हॅनमुळे गुन्ह्यांचा तपास करणं सोपं होणार. गणेशोत्सवासाठी कोकणवासियांची एसटीला पसंती. मुंबई, ठाणे, पालघर विभागातील एसटीला प्रतिसाद. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. गणेशोत्सवासाठी एसटीच्या ठाणे विभागाकडून आता 2,000हून अधिक बस गाड्यांचे नियोजन. श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक. सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप. मुसळधार पावसामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ. रुग्णांची दवाखान्यात गर्दी. पुणे नाशिक महामार्गालगत चाकण चौकात साचलेल्या पाण्याच्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने रिक्षा थेट पाण्यात घसरली. महामार्गावर साचलेलं पाणी, खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे अपघातांची मालिका सुरू. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. भजनी मंडळांना मिळणार भांडवली अनुदान. राज्यातील 1,800 भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी मिळणार अनुदान. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा. डोंबिवलीमधील खड्डे सोशल मीडियावर व्हायरल. दुचाकी स्वाराकडून खड्ड्यांचा व्हिडिओ व्हायरल. गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवा. पालकमंत्री आशिष शेलार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. खड्डेमय रस्त्यांमुळे मुंबईकरांचे हाल. जुन्या वाहनांच्या रजिस्ट्रेशन शुल्कात वाढ. वाहन शुल्कात दुप्पट वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय. बाप्पाच्या स्वागताला वरुण राजाची स्वारी. पुढील 7 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद. 1 जून ते 22 ऑगस्ट काळात 793.6 मिलीमीटर पावसाची नोंद. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात पावसामुळे शेतीचं नुकसान. आमदार राजेंद्र राऊतांनी केली शेतात जाऊन पिकांची पाहणी. हिंगोलीमध्ये घरफोडी करणारा आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. बारामतीमधील कासुर्डी या ठिकाणी तरुणाचा करहा. नदीत आढळला मृतदेह. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. शांघाय सहकार्य संघटनेची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी चीनमध्ये बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन राहणार उपस्थित. इस्रो आणखी एक विक्रम रचणार. 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार.
BASचे 5 मॉड्यूल अंतराळात बसवणार. कोलंबियातील कोकेनची शेती नष्ट करण्यासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या हेलिकॉप्टरवर ड्रोनचा हल्ला. घटनेमध्ये 18 जणांचा मृत्यू. श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक. सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप. टिकटॉकचं संकेतस्थळ भारतात दिसू लागलं. तब्बल 5 वर्षांनंतर संकेतस्थळ दिसू लागलं. गुगल प्ले स्टोअरवर मात्र ॲप उघडत नसल्याचं चित्र. रशियन तेल खरेदीने भारताची नफेखोरी. भारतीय कंपन्या अमेरिकन पैशाने तेल खरेदी करून जास्त किमतीला विकतात म्हणून टॅरिफ आवश्यक. ट्रम्पच्या सल्लागार पीटर नवारो यांचं वक्तव्य. छत्तीसगडमध्ये माओवाद्यांकडून तरुणाची हत्या. स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय ध्वज फडकवल्यामुळे तरुणाची हत्या. नक्षलवाद्यांच्या क्रूरतेने संपूर्ण गाव हादरलं. सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई होणार. नसबंदी लसीकरण केल्यावरच कुत्र्यांना मोकाट सोडा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. प्रकल्पातून यापूर्वी 5 वाघिणींचं केलं स्थलांतर. वाघांच्या वाढत्या संख्येमुळे अधिवास क्षेत्र अपुरे. कोल्हापुरात सिद्धार्थनगर कमानीजवळ 2 गटात तुफान दगडफेक. दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट. परिसरात तणावाचं वातावरण. मुंबई नाशिक महामार्गावर ट्रक अपघाताचा थरार. ड्रायव्हरला झोप अनावर. संपूर्ण घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद. पुणे विद्यापीठ औंध मार्गावर बसचा अपघात. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती. पुणे विद्यापीठ ते औंध रस्त्यावर PMPML बसचा अपघात. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायडरवर चढली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित. बारामतीमध्ये टेम्पोने मुलाला चिरडलं. अथर्व निलेश लोंढे या चिमुकल्याचा जागीच मृत्यू. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नाशिकमधील वडनेर धुमाल परिसरामध्ये बिबट्या अखेर जेरबंद. गावकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास. भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर कारला आग. कारमधील चालक बाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. निफाड तालुक्यात चक्क कुत्र्याचाच बिबट्यावर हल्ला. कुत्र्याने बिबट्याला 300 मीटरपर्यंत फरफटत नेलं. जॉली LLB 3 विरोधामध्ये GBFC बोर्डासमोर तक्रार. आशिष राय, पंकज मिश्रांनी दाखल केली तक्रार. चित्रपटामध्ये वकील आणि न्यायाधीशांवर असभ्य विनोद. भर कार्यक्रमामध्ये स्टेजवरच